पटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आपण बघू शकतो या पूजेकरिता फणसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील पाचपाकडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फणसाची विक्री सुरू झाली आहे. महिला वर्ग आवर्जून या कालावधीमध्ये फणसाची खरेदी करतात, तर खवय्ये देखील या फणसाला पसंती देत आहेत. रत्नागिरी राजापूर परिसरातून मोठ्या संख्येने हे फणस सध्या विक्रीकरिता दाखल झालेत. कोकणातील 7 ते 8 जण मिळून दरवर्षीप्रमाणे यंदाही फणस घेऊन येथे विक्रीसाठी दाखल झालेत. कापा, भरका आणि भाजीचा असे वेगवेगळे फणस येथे लहान मोठ्या आकारातील उपलब्ध आहेत. 100 ते 500 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे. तर 30 ते 35% यंदा अवकाळी पाऊस आणि गरमीमुळे उत्पादन कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी 2 ते 2,500 फणस येथे विक्रीसाठी आणले जातात. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि गरमीमुळे 800 ते 1000 इतकेच फणस या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. ग्राहकांची देखील हे फणस खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. तर यातून कोकणातील बांधवांना रोजगाराची संधी आणि पैसे देखील उपलब्ध होत आहेत. आम्ही हे मोठ्या पौर्णिमेसाठी फणस घेऊन येतो. मराठी लोकांसाठी मिळावे म्हणून आम्ही मुंबईमध्ये येतो. आणि फणसाचं काय सध्या सिच्युएशन आहे? फणसाची किमती तर वाढलेल्या आहेत. फणस आम्ही तरी 450, 500, 600, 700 रुपये विकतो. फणस आता पावसामुळे तर भेटत पण नाही. यावर्षी आम्ही 2 ते 3,000 फणस घेऊन येतो. यावर्षी पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले आहे. 1,000 फणस घेऊन आले. किती? एक 25 वर्ष आम्ही इथे मुंबईमध्ये येतो.